तर मित्रांनो आज 6 मार्च आणि मी चाललोय गावी। तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये की गावी जाताना केलेला प्रवास आणि शिवण्याला बाय बाय करतो आणि पूनमताईला तेजसला आणि दाजींना बाय बाय करतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो रात्रीच्या 11:30 वाजलेत आणि मी आता रिक्षामध्ये आणि रिक्षातून थोडा ट्रॅव्हलिंग करत आम्ही पुढे चाललो आहे। आता तलोजामध्ये आहे मी आणि तलोजातून कळंबोली हायवे मॅक हे स्टॉप आहे, तिथं जाणार। तिथं ट्रॅव्हल्स येत्या आणि माझे 2 मित्र पण आहेत, अक्षय भाष्टे आणि विजय भाष्टे। तर ते त्यांच्याबरोबर मी गावी जातोय। आता थोडा वेळ रिक्षामध्ये गॅस स्टेशनला थांबलो, CNG भरायचा होता। गॅस भरून झाला आता 2च मिनिटात आता आम्ही स्टॉपवरती पोहोचून कळंबोली। तर मित्रांनो जवळपास आता संध्याकाळची वेळ आहे आणि 12-12:30 वाजते ते आणि गाडी पोचली आमची ज्योतिर्लिंग कृपा। अक्षय वगैरे आहे, बॅगा वगैरे आम्ही शिफ्ट करतोय आणि आता जाणार गाडीतून। तर मित्रांनो ट्रॅव्हल्समध्ये बसलोय, संध्याकाळची वेळ आहे, तर आता आपण सकाळी भेटूया। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आता आपण सकाळी गावी पोचलो आहे आणि तसं गोगाव गावामध्ये आपण। तर मित्रांनो पोहोचलो आता आम्ही गावामध्ये। पोहोचले मित्रांनो गावात। तर मित्रांनो बॅगा वगैरे सगळं उतरून घेतलेत। इथे विजय आहे, दादा अक्षय इथं आहे, दादा मला न्यायला आलाय। हे दादा कुठे आहे? स्वर्गापेक्षा सुंदर माझं गाव, मी आज गावी आलो आहे आणि गावची हवा वगैरे हा मी आता कॅनलवरती उभा आहे आणि चांदोली धरणाचं पाणी येतं सर्व शेतीसाठी चाललं आहे। मी थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करतो। इकडे ऊस वगैरे आहेत। तर मित्रांनो बघत असाल तुम्ही की हवा वातावरण वगैरे हवा वगैरे दूषित काय नाही, सर्व फ्रेश हवा आहे आणि एक वेगळीच मजा आहे गावची मित्रांनो। तर मित्रांनो मी आता जस्ट पोचलोय घरी, तर तुम्हाला दाखवतो की हा आपला गावचा निसर्ग बघा कसा आहे। तर मित्रांनो बघताय तुम्ही घरी आल्यानंतर हा पहिला अपडेट भेटला आपल्याला की समोर दारामध्ये थोडा रस्ता करायचा चालला, असा कॉन्क्रीट टाकणार आहेत, तर त्याची तयारी आहे। त्याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। ठीक आहे, बाय बाय।